तर काय कुठून तरी पडलं होतं काय कळत नाही. चालत तर झालं का बेटा? काय होते? अरे वा, आलात तुम्ही. आता रात्रीचे 10 वाजलेत आणि मी ब्लॉग सुरू करतोय कारण की ॲज युजल मी लेट आलो ऑफिसमधून. तर आता घरी तर सगळे आई तर झोपली आहे आणि पप्पा तर ऑब्विसली जे घराचं थोडं काम होतं ते पप्पा करत आहेत. मी त्याच्यात चालू होता थोडा नाश्ता केला. नाश्ता ॲज मी नाश्ताच केला, मॅगी खाल्ली मी रात्री झोपताना. तर ते झालेलं आहे. आता बघू, कारण की बघा मला पण माहीत नसतं का दिवसात काय काय होणार आहे. आता जसं चाललं तसं बघूयात. इफ समथिंग इंटरेस्टिंग हॅपन्स इन द नाईट इट सेल्फ देन इट्स गुड. नाही होते देन इट्स माय युजल लाईफ, यू विल सी गाईज. तर जास्त इंग्लिश नाही बोलते का मी? लेट्स गो गाईज. तुम्ही खातात का असे शेंगा? दोन मिनटं ऑफ करतो, लगेच ऑन करेन मी. गाईज पप्पानी शेंगा ठेवलेत सुकवायला फॅन खाली. शेंगे, ओले शेंगे. आणि कोणासाठी आणलेत जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही शॉक होणार. माझ्या आईसाठी पप्पांनी आणलेत. आजोबासाठी एवढेच आणलेत, जास्त आणायचे ना. किती खाणार? आजोबांसाठी पण आणलेत, आईसाठी पण आणलेत. आणि माझ्या आईला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे. नाही याची नाही, सुकलेले. माझं सुकतच आहे ना, पण नाही ड्राय करतो. ड्राय आणि सुकत मध्ये काय फरक आहे? तसं नाही, त्याची वरची ह्युमिडिटी काढतो, आतमध्ये ओलत असणार. ओके, आपण प्लेट धुवून घेऊ. प्लेट खराब केली ना आपण जेवून. खराब नाही केली म्हणजे खाल्लंच आहे, जेवणच करतो. हा पुसतो. गाईज पप्पाने नूडल्स केले, मला नाही आवडले. आयतं मिळालं नशीब समज. हा, आयतं मिळालं नशीब समज. मग मीच केले असते काय. यात त्यांनी कांदा लसूण सगळा टाकून दिला. जे काय होतं गाजर काकडी टमाटर असं कोण गाजर होतं. ओनली कॅरट अँड टोमॅटो. त्याला गाजर म्हणतात, कॅरेटला गाजरच म्हणतात. यांच्या कानपूरमध्ये हरताळ झालेली गाईस. यांना कळे ना मी काय बोलतोय ते. त्या दिवशी रबडी आणि संपवली रबडी. मी कोल्ड्रिंक आणतो ती कोल्ड्रिंक संपते. ठेवायचं का घरी? गाईस मला खरं सांगू, मला ना एवढी भूक लागली आहे ना, माझं मॅगीने बिलकुल नाही पोट भरलं. आय स्वेअर. मॅगी खाल्ली आणि पप्पांनी फोडणीचा भात केला होता रात्री, कारण की आमच्या घरी रात्री खूप येत नाही. सकाळी येते, सकाळी ती नाश्ता करून जाते, पण आता संध्याकाळी नाही येत ती. आईने बंद करून टाकलं गाईस. की आई, कारण की आई बोलते की आई स्वतः करेल जेवण, पण आता आईच येऊन झोपते आमच्या घरी. आमच्या घरी बोलते म्हणजे तिच्याच घरी येते, तिचंच घर आहे. येते आणि झोपून घेते. व्हॉट इज दिस मॅन? पार्थ पण तर येईल 11:30पर्यंत येईल. तो तर रोज तर 1-1:30 वाजता येतो. आज म्हणजे काल तर तो 11:30 वाजता आला, आज येईल टायमावरती. बघूयात. मी पण थोडा मूवी बघेल आणि मग लादीपासून झोपून घेईल. किचनची लादी बाकी आहे पुसायची. गुड मॉर्निंग गाईज. उठलो आहे मी. 8 वाजलेत, खूपच लेट उठून. 8ला उठून जाईल जिमला, पण नाही गेलो जिमला. झोपच नाही झाली माझी रात्री खूप लेट. पण टी व्ही बघितला आहे. जातो, रेडी होऊन जातो मी ऑफिसला. काय झालं? काय झालं? तर काय कुठून तरी पडलं बेटा, काय कळत नाही. चालत तर झालं का बेटा? काय होते? धुवायला लागते म्हणजे झालं कर. गाईज मी बेडवरती विसरलो. सकाळी सकाळी असं काहीतरी होत असतं. आता पप्पा होते म्हणून पप्पाने सांगितलं. पार्थन झोपलाय बघा, कसा झोपलाय बघा. चला मी निघतो ऑफिसला. आता संध्याकाळीच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.
Pas na किती बाhtavlo चला बाय 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 निघा कामा नाहीत का तुम्हाला